गडबड हेही सध्याने हेच चाललंय. मोबाईल ऑन केला की वाय 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 वाय. हॅलो नमस्कार. आपल्या अजून एका व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण बाळाचे कान टोचायला जाणार आहोत. इथून जवळ असणार आहे, अजून ठरलं नाही पण जवळ असणार आहे. कुठल्या तरी जवळच्या ठिकाणावर आपण जाऊ आणि कान टोचून घेऊ. आजच्याच दिवशी गडबड म्हणजे आशा वर्कर आल्या होत्या घरी आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची नोंद ठेवायची असते बघा. तर गडबड हेही झालं आणि महिन्याला ह्या सगळ्या गोष्टी महिन्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात आपल्याला लवकरच. हो, बाळाचं वॅक्सिनेशन पहिलं होणार आहे. खायचं नाही रे बाबा. हॅपी बर्थडे नाही. थांब. तर आज आपण जाणार आहोत कान टोचायला. तर व्लॉग शेवटपर्यंत पहा. आणि जाण्याच्या अगदी 2 मिनिट आधी हे पार्सल आलं. बघूया, आधी ओपन करूया काय आहे. ओपन केलं की लगेच आपण निघणार आहोत. पप्पा पण बाहेर गेले, त्यांनाही यायला वेळ आहे. तितक्या वेळामध्ये आपण हे करून घेऊया. झोपले नाही, जागीच आहे. बघायला इकडे तिकडे. देवा. उभं टाका, जा उभं टाका जा. हॉस्पिटलवरून घरी आलो आहेत आणि आल्यानंतर फ्रेश झालो वगैरे. आणि हे संध्याकाळचं आहे, थोडासा टाईमपास चालला आहे. आणि आता जेवण करून आपला दिवस संपणारच आहे. आज होती 18 तारीख. तर उद्यापासून दुसरा महिना सुरू होणार आहे. 1 महिना कंप्लीट होतो आहे बाळाला. तर उद्या काहीतरी आपण डेकोरेशन करूया. माझ्या डोक्यात आहे की डायपरचं थोडंसं थीम बनवून फोटोशूट वगैरे करायचं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला पण थोडीशी आयडिया येईल. किंवा मग मी काय करते ह्या उत्सुकतेपोटी पहा, पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हॅलो, गुड मॉर्निंग. आज आहे 19 तारीख. आपल्या बाळाला होतोय बरोबर महिना पूर्ण. तर आज करूया काय. हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे अजून नवीन एका व्लॉगमध्ये. आणि आज पूर्ण 1 महिना कंप्लीट होतो आहे. आज आहे 19 तारीख. कंप्लीट झाला आहे 1 महिना बाळाला आपल्या. तर आज मी ठरवलं की काहीतरी डेकोरेशन करून फोटोशूट करायचं छोटंसं घरच्या घरी. तर चला, काय तर चला बघूया. मी अजून ठरवलेलं नाही आहे की मी कशा पद्धतीचं थीम वगैरे करणार आहे किंवा डेकोरेशन करणार आहे. काहीच डोक्यात नाही आहे. खूप साऱ्या गोष्टी नेटवरती बघायला मिळतात. पण आता इथे जिथे मी आहे अशा गावामध्ये काहीतरी मिळेल. भरपूर मोठं गाव आहे पण डेकोरेशनचं साहित्य काही मिळेल असं वाटत नाही. त्यामुळे बघूया, काहीतरी डोकं चालवूया. माझ्या डोक्यात आहे की डायपरची एक थीम पाहिली होती मी, छान वाटली होती. फक्त एक डायपरनी अंक काढायचा आणि झालं. पण बघूया आता कसं वाटतंय ते. काय रे बाबा, कुई करायला लागलं की मला बोलायचं समजत नाही. आणि कान टोचलेले आहेत बाळाचे. मी थोडीशी या ठिकाणी क्लिप पण ॲड करेल, पाहू शकताय तुम्ही. ओढे बाबा, ओढे. इकडे बघा. हो. खूप रडलाय, खूप कान टोचताना. आपल्या इकडनं हशा. आधी बघा सोनार वगैरे कान टोचायचे. पिलूचे रियांशचे सोनारानेच कान टोचले होते. बिलकुल रडला नव्हता. पण ह्या साहेबांच्या डॉक्टरांनी त्या खटक्यांनी कान टोचलेत बघा. ऑटोमॅटिक कानामध्ये जो खडा येतो ना, त्या तशा प्रकारच्या. भयानक रडलाय, भयानक. 2 दिवस सारखा रडत होता. हो ना, ललू. हो, ललू करते ललू. आता याला मी मालिश करते, त्यानंतर आंघोळ वगैरे. आणि दुपारी झोप झाल्यानंतर आपलं सगळं डेकोरेशन वगैरे करेल किंवा मग झोपेत असतानाच फोटोशूट करू.
appetite. Don't leave me